अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच 25 जून मंगळवार। अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे अंगारकी चतुर्थी। बघा चतुर्थीचा दिवस हा उपासना करण्यासाठी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आजच्या दिवशी करावायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत। मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक आईसाठी एक अत्यंत प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे जी आपल्या मुलांसाठी तुम्हाला करायची आहे। बघा अंगारकीच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू तुमच्या मुलांवरून ओवाळून टाकली किंवा या वस्तूचा उतारा जर तुम्ही तुमच्या मुलांवरून केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात असणारे अडथळे, त्यांच्या आयुष्यात असणारी विघ्न, संकट दूर होतील, त्यांचे प्रगतीचे मार्ग खुले होतील, प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळेल, भरभरून प्रगती होईल, त्यांच्या आयुष्यात त्यांना जे जे हवं आहे ते सगळं काही मिळेल। खूप रागीटपणा करत असतील, खूप चिडचिडपणा करत असतील तर ते कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश मिळेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो अंगारकीच्या दिवशी प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आता काय उपाय आहे आणि कुठली सेवा आहे हे सगळंच पुढे सांगते, फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा हा उपाय एका वेळेस तुम्हाला एकाच मुलासाठी करायचा आहे। 2 मुलांसाठी करायचं असेल तर साहित्य जे आहे ते तुम्हाला डबल घ्यायचं आहे, म्हणजे याच्यासाठी वेगळं आणि त्याच्यासाठी वेगळं। सगळ्यात पहिले तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे नारळ, श्रीफळ, त्याच्या थोड्याशा शेंड्या ज्या आहेत त्या बाजूला काढायच्या आहेत, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला 21 अख्खे धने घ्यायचे आहेत। त्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक चिमूटभर हिंग घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले मुलांना त्यांचं मुख पूर्व दिशेला जाईल किंवा त्यांचं जे तोंड आहे ते ईशान्य दिशेला राहील अशा पद्धतीने एका जागी बसायला सांगा। अगदी पाटावर सांगा, चौरंगावर सांगा, सोप्यावर सांगा, बेडवर असलं तरीही चालतील। तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, जो नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाच्या वरती एक स्वस्तिक काढायचं आहे। ठीक आहे, नारळाच्या वरती हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचा या बोटाने, 2 रेषा इकडे 2 रेषा इकडे आणि मध्ये स्वस्तिक। हा स्वस्तिक काढलेला जो नारळ आहे त्याच्या वरती तुम्हाला 21 अख्ख्या म्हणजे 21 अख्खे जे धने आहेत ते धने तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत। ठीक आहे, हे सगळं साहित्य त्याच्यावरती घेऊन त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला हिंग घालायचं, एक चिमूटभर हिंग, आणि तुम्हाला हा जो नारळ आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि ती प्लेट जी आहे ती मुलांवरून 7 वेळा उतरवून किंवा ओवाळून घ्यायची आहे। यामध्ये तुमच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी, मुलांना भरभरून यश मिळण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि हा नारळ तुम्हाला 7 वेळा उतरवून घेतल्यानंतर, म्हणजे हा नारळ 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो देवघराच्या समोर ठेवायचा आहे। तुमचं जे देवघर आहे तिथे त्या प्लेटमध्येच ठेवा। आता याच्यावरती तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। ठीक आहे, 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। कापूर प्रज्वलित करायचा आहे। जसं कापूर पेटायला लागेल तसं यामध्ये घातलेले धने, यामध्ये घातलेले लवंग जे आहे तेही पेटायला लागेल। 1-2 मिनिटभर याचा धूर तुम्हाला देवघरात दाखवायचा आहे, घरातल्या 4 कोपऱ्यांना दाखवायचा आहे आणि तुमच्या मुलांसमोर आधी कोपरे, देवघर, कोपरे आणि त्याच्यानंतर मुलांच्या समोर हा धूर तुम्हाला असा त्यांना अर्पण करायचा आहे। ठीक आहे, मुलांच्या डोक्याकडे जाईल, मुलांकडे जाईल असा हा धूर तुम्हाला उजव्या हाताने अर्पण करायचा आहे आणि अर्पण करत असताना तुम्हाला संपूर्ण एक वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे किंवा संकट मोचन स्तोत्र म्हटलं तरीही चालेल। समजा येत नसेल तुम्हाला तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि मोबाईलमधून फक्त श्रवण केलं तरीही चालेल। ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर मग मुलांचं जे काही असेल ते त्यांना करायला लावा, म्हणजे जी कामं असतील ती करायला सांगा आणि त्याच्यावरती जाळलेलं जे काही आहे ते सगळं घराच्या बाहेर फेकून द्या, घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्या। मात्र हा नारळ टाकायचा नाही, तर तो नारळ आपल्या घरात आणायचा।
नारळ आपल्या घरात आणायचा आणि तुमच्या मुलांना स्वच्छ स्नान करायला सांगायचं. स्वच्छ अंघोळ केल्यानंतर हा नारळ जो आहे तो मुलांना देवघरामध्ये फोडायला सांगायचा. ठीक आहे. देवघरात फोडलेला हा जो नारळ आहे तो नारळ तुम्हाला म्हणजे देवघरात हा नारळ मुलांनी फोडला की त्याच्यानंतर त्याच्या 2 वाट्या ज्या तयार होतील त्या दोनही वाट्या तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत. एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला ह्या वाट्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. बघा, जेव्हा हा नारळ फोडाल तेव्हा त्या नारळामधून मुलांमध्ये असणारी सगळी बाधा, नकारात्मकता सगळं काही तिथे संपून जाईल. आणि जेव्हा ह्या दोनही वाट्या घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी, अडथळे जे आहेत ते दूर होतील. मुलांच्या प्रगतीच्या वाटा ज्या आहेत त्या मोकळ्या होतील. प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना भरभरून यश मिळत जाईल. बघा, हा उपाय केल्याने तुम्हाला 24 तासात याचा लाभ व्हायला सुरुवात होईल. तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला एक वेगळा बदल जाणवायला लागेल. प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होईल. खरं तर आज चतुर्थीच्या दिवशी जेव्हा तुम्ही त्या नारळावरती थोडंसं हिंग, लवंग आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही त्याच्यावरती धणे घ्याल. धणे म्हणजे काय तर बघा, धनप्राप्ती होण्यासाठी, आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी, घरात ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी धन्यांचा उपाय हा अत्यंत प्रभावी आहे. जेव्हा नारळावरती तुम्ही ह्या सगळ्या वस्तू घ्याल. लवंग ही नकारात्मकता खेचणारी गोष्ट आहे जी बाधा, इडापिडा क्षणात संपवते. जेव्हा या वस्तूंचा धूर तुम्ही घरात कराल, मुलांवरून या वस्तू उतरवून घ्याल, तेव्हा मुलांमध्ये असणारी सगळी वाईट शक्ती, नकारात्मकता, बाधा, तांत्रिक बाधा, जे अवगुण असेल ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल. आणि जसं हे घरामध्ये प्रज्वलित कराल तसं तुमच्या घरामध्ये त्याचा असंख्य पटीने लाभ होईल. तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. जेव्हा हा श्रीफळ तुम्ही देवघरामध्ये फोडाल, म्हणजे तुमची मुलं जेव्हा फोडतील तेव्हा त्या क्षणात जे आहे वाईट ते सगळं तिथे नष्ट होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचा असंख्य पटीने लाभ होईल. 24 तासांतच मुलांमध्ये फरक दिसायला लागेल. हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीलाही करू शकतात किंवा मग तुम्ही अगदी 2 चतुर्थी, 3 चतुर्थी हा उपाय केला तरीही चालेल. बघा, जास्त वेळ नाही लागणार, काहीच नाही लागणार. अत्यंत साधा सोपा पण मुलांच्या प्रगतीसाठी हा उच्च कोटीचा उपाय आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा.